नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग तुम्ही सुरुवात बघून ओळखू शकला असाल आजची रेसिपी काय आहे आपली। तर आजची रेसिपी आहे चना मसाला कसा बनवायचा आहे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्याकडे थोडेसे अर्धा कप बारीक हरभरे होते किंवा तुम्ही छोलेही म्हणू शकता, याला हरभरे म्हणतात। मी ब्लॅक हरभरे रात्रभर हे भिजत घातलेले आहे। पहिल्यांदा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व 1 ते 1.5 ग्लास पाणी घाला व 8 ते 10 तास भिजत घाला। मी हे रात्री भिजत घातले होते, तुम्ही बघू शकता। आता सकाळी मी हे बनवत आहे। तर आपले हरभरे हे छान भिजलेले आहेत आणि आता कुकरमध्ये आपल्याला याची शिट्टी काढून घ्यायची आहे। एक छोटं कुकर घ्या किंवा मोठंही घेतलं तरी चालेल। 1 ते 1.5 चमचे यामध्ये पाणी घाला व आता हे गॅसवर ठेवा। आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला हे करून घ्यायच्या आहेत, कारण की आपले हरभरे हे छान शिजतील। त्यामुळे आपल्याला आता गॅसवर ठेवायचे आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत तसेच ठेवा आणि छान लागते। आणि आता चला तर मग त्यामध्ये काय काय लागणार आहे साहित्य ते सांगते। एक टोमॅटो बारीक चिरलेले, 1 कांदा बारीक चिरलेला व बारीक हिरवी कोथिंबीर चिरलेली घेतली आहे व शेव घेतलेली आहे, बारीक शेव। आणि आता आपले 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत व आपले हरभरे छान उकडलेले आहेत। थोडं गरम असल्यामुळे मला झाकण उघडत नव्हतं। आता तुम्ही बघू शकता आपले हरभरे हे छान शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मी 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या होत्या याच्या, त्यामुळे लवकर शिजतात। आणि गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा व त्यामध्ये पळीभर तेल घाला। तुम्हाला जेवढं तेल हवं तितकं तुम्ही टाकू शकता। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे घाला, अर्धा चमचा हळद घाला, अर्धा चमचा लाल तिखट घाला आणि अर्धा चमचा काळा मसाला घाला। जर धने पावडर असेल तर धने पावडरही घालू शकता आणि जिरे पावडरही तुम्ही घालू शकता। व आता आपले हे उकडलेले हरभरे यामध्ये घालायचे आहेत व चमच्याच्या मदतीने हे सर्व मिश्रण एकजीव करा, म्हणजे आपले सर्व मसाले हे या हरभऱ्यामध्ये मिसळल्या जातील। व वरतून चवीनुसार मीठ घाला व मीठ घातल्यानंतर परत एकदा चमच्याच्या मदतीने छान हे मिश्रण एकत्र करा, म्हणजे मीठही छान सर्व हरभऱ्यांना लागणार आहे। आणि चना मसाला जसा आपण गाड्यावर किंवा बाहेर किंवा ट्रेनमध्ये खातो का तसाच बनवलेला आहे, एकदम टेस्टही तशीच आलेली आहे। 1 मिनिट त्यावर आपण झाकण ठेवायचे आहे व वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि खायला खूप छान लागतात। ट्रेनमध्येही भेटतात, गाड्यावरही भेटतात हे मसाला चणे, तसेच मी आज घरी बनवले आहेत। आता एक डिश घ्या व डिशमध्ये हे 2 ते 3 चमचे चणे घाला व त्यावरून आता आपल्याला सजवण्यासाठी काय काय टाकायचे सांगणार आहे। थोडासा चाट मसाला घाला, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, टोमॅटो घाला, कोथिंबीर घाला व बारीक शेव घाला। जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असेल तर तेही तुम्ही घालू शकता। एकदम झटपट ही रेसिपी होती, वेळही लागत नाही। फक्त रात्रभर 8 ते 10 तास आपल्याला हे हरभरे भिजत घालायचे आहे। आणि आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला व चिंचेची चटणी असेल तर तुम्ही तीही घालू शकता व वरतून आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे, लिंबाचा रसही त्यामध्ये टाका। जर पुदिना चटणी असेल तर तीही तुम्ही टाकू शकता। तुम्ही बघू शकता आपले मसाला चणे तयार झालेले आहे, अगदी झटपट झालेले आहेत, वेळही खूप कमी लागतो। फक्त एवढी मेहनत आहे की हरभरे हे 8 ते 10 तास भिजलेले पाहिजे। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।